हृदयी स्पंदन ठेवून नाती नूतन नित्य गुंफते ती. हो हृदयी स्पंदन ठेवून नाती नूतन नित्य गुंफते ती. अंगणाची किरणे होऊन घरटे स्वर्णिम करते ती. स्मित फुलवून अधरांवरती स्मित फुलवून अधरांवरती वेदनेत सुख देते ती. लेक वहिनी आई होऊन जीवन आभा होते ती. सुकन्या 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 आमच्या कन्या. एका गोष्टीचं लय दुःख आहे आम्हाला. ते काय आई? की या घरात या गोष्टीने आनंद नाही झालाय कुणाला तरी. कोणी आनंदी असो वा नसो, आमचा निर्णय बदलणार नाहीये. आई मी बाजारात जाते, लवकरच परत येईन. बरं ठीक आहे, पण तू एकटी जाऊ नकोस, सोबत पूजाला पण घेऊन जा. मी बाजारात वगैरे जाणार नाहीये. मला माहितीये माझं बरे होण्यामागे तुझं खूप मोठं योगदान आहे. तुम्ही माझ्या आजारपणाच्या काळात माझी एवढी काळजी घेतली की मला बरं व्हायचंच होतं. मी एकटीने नाही रे, आम्ही सगळ्यांनी तुझी सेवा केली. आपल्या माणसात स्थळ नाही मिळालं म्हणून व्यावहारिक संबंध वाढवून नातं जोडलं तुम्ही. तुम्ही काय म्हणताय मला कळलं नाही. मला वाटतं तुम्ही त्यांना खूपच चांगलं ओळखता. तृष्णा, जितकं चांगलं मी यांना ओळखते ना, तितकं दुसरं कुणी ओळखत नसेल. काकी मला मला खरंच नाही कळतंय काही. हे जे आज मोठे श्रीमंत बनून फिरतायत ना, एकेकाळी खूप गरीब होते. राजनगरलाच माझं माहेर आहे, तिथेच हे लोक राहायचे. मग काय, बळजबरी करून छोट्या मोठ्या जमिनी हे लोक हिरावून घ्यायचे. यांचे पती दीनानाथ आणि यांचा मोठा मुलगा विराज यांनी देव जाणे कुठून एक मोठी जमीन बळकावली आणि रातोरात ती सपाट बिपाट करून एक बिल्डिंग उभी केली. बिचारे ज्यांची ती जमीन होती ते तर दारोदार भीक मागू लागले आणि हे लोक आज गडगंज म्हणून मिरवतायत. इतकंच नाही, मी तर ऐकलंय बाप आणि मुलगा मिळून खूप बेकायदेशीर कामं करतात. आणि उगाच नाही त्यांच्यावर पैशाचा पाऊस पडत. तुम्ही खरं सांगताय का? जर माझ्या बोलण्यावर विश्वास नसेल ना, तर राजनगरला जाऊन चौकशी करा. तिथल्या पोराटोरांना यांचे प्रताप आणि काळे धंदे याच्याबद्दल माहिती आहे. आणि म्हणूनच यांच्या घरात कोणी आपली मुलगी देऊ पाहत नाही. बरं बेटा, मी निघते. आपली काळजी घे. हा, दीपक, आज तुला असं चालता फिरताना पाहून मला खूप बरं वाटतंय रे. खरोखरच आज जर देवाने माझे प्राण हे मागितले ना,
तर मी आनंदाने देऊन टाकेन. अगं आई, हे तू काय बोलतेस? अगं, इतक्या दिवसानंतर आपल्याकडे आनंदाचे दिवस आलेत आणि तू जाण्याची भाषा करतेस. हे काय इतक्या लवकर झालं तुमचा चालण्याचा व्यायाम? नाही नाही पार्वती, अगं हे काय, मी चालतोच आहे. बरं ठीक आहे, तुम्ही हे दूध घ्या आणि ही तुमची औषधं मी देते. पार्वती, आज या दुधाकडे बघून मला आपला तो दूधवाला आठवला. किती स्वार्थी असतात ना लोक. आठवतं आपल्याला त्या दूधवाल्याच्या मुलाच्या शिक्षणाकरता मी काय नाही केलं. एक पैसा खर्च न होऊ देता मी त्या दूधवाल्याच्या मुलाचं शिक्षण पूर्ण करवलं. पण जेव्हा आपले वाईट दिवस आले तेव्हा ते सगळं तो विसरला. सगळं आला आपल्या घरी. इथे तो पैसे वसूल करायला. मी तिकडेच होतो ना. आणि काय म्हणाला तो यासाठी पैसे मागायला आला कारण आपल्या वाईट काळात कदाचित असं होऊ शकतं की आपण त्याचे पैसे नाही देऊ शकणार. आई, काय म्हणाला होता तो त्या दिवशी? जर घोड्याने चाऱ्याशी दोस्ती केली तर तो खाणार काय? बेटा, झालं गेलं विसरून जाणं हेच चांगलं. जर ते मनात ठेवशील ना तर मनस्ताप होईल. हो आई बरोबर बोलताय. वाईट काळात तर आपली सावलीही आपली साथ सोडून देते आणि हे तर बाहेरचे लोक आहेत. पण पार्वती, एका गोष्टीचा मला आनंद आहे की माझी माणसं अशी नाहीये. तुला माहितीये, मला तेव्हाच कळलं की अपूर्वने तृष्णाला घराच्या बाहेर काढलंय म्हणून. मला खूप वाईट वाटलं होतं. आणि पार्वती, तुम्ही सगळ्यांनी तृष्णाला सोबत घेऊन नाटक केलं होतं फक्त माझी खात्री करून घ्यायला की तृष्णा तिच्या सासूरवाशी खुश आहे म्हणून. मला हे कळलं तेव्हा मला कितीही वाटलं तरी मी माझं दुःख नाही व्यक्त करू शकलो. याचा अर्थ की तुम्हाला सगळं माहित होतं की तृष्णा आणि आम्ही सगळे नाटक करतोय? हो पार्वती, आता तुझ्या हातच्या शिऱ्याची चव तर मी विसरू नाही शकत ना. सुकन्या आमच्या कन्या. हो पार्वती, आता तुझ्या हातच्या शिऱ्याची चव तर मी विसरू नाही शकत ना. मला तेव्हाच कळलं होतं की तो हलवा तू तृष्णाला बनवून दिला आहेस ते. एक मात्र खरं की असं कुटुंब फक्त नशीबवान माणसालाच मिळत असतं, जी फक्त एकमेकाच्या आनंदाचा विचार करत असतात आणि ज्या कुटुंबात प्रेमापेक्षा मोठी कोणतीच गोष्ट नाहीये. पार्वती, अगं ही आकांक्षा कुठे दिसत नाही. कुठे गेली ती? ती काही काम करता बाहेर गेलीये, बस येईलच इतक्यात. पार्वती, आकांक्षा सारखी मुलगी नशीबवान माणसालाच मिळते. तू बघच, मी अगदी धडाक्यात आकांक्षाचं लग्न करतो की नाही ते. हो आई, हा सोहन खूप चांगला मुलगा आहे. मला वाटतं की तो आपल्या आकांक्षाला नक्कीच खूप सुखात, खूप आनंदात ठेवेल. कधीही आकांक्षाच्या डोळ्यात एक अश्रू पण नाही येऊ देणार तो. देव करो आणि या दोघांची जोडी नेहमी सुखरूप राहो.
कल्याणी, पूजाचे कपडे वगैरे तर सगळे आलेत हा. आणि दागिने पण सोनार म्हणाला की उद्या आणून देतो. बरं ठीक अजून आहे. काही राहिलं असेल तर सांग. मला वाटतंय की घराची इतकी सजावट करूया ना की बघणारे बघतच राहतील. अगं, पूजाच्या लग्नासाठी तू इतकी उत्साही झालीस की काय. ठीक आहे, घराची सजावट पण उत्तम करूया आपण. मी जरा अपूर्वशी बोलून घेतो, मग ठरवूया. अगं बघ, तृष्णा ही आली. तृष्णा, तृष्णा, हा तुम्ही अगं तुम्ही काही म्हणालात? काय झालं तृष्णा? काही नाही आई. तू ही भाजी घेऊन किचन कडे न जाता तुझ्या खोलीकडे का निघालीयस? ते मी आत्ता ठेवते किचन मध्ये भाजी. तृष्णा बेटा, हो माझ्याकरता 1 कप चहा करते जरा. हो बाबा. कल्याणी, ही तृष्णा आज इतकी हरवलेली का वाटते? मला वाटतंय की ती बाजारहाट करून थकून गेली असेल. हा, तर मी काय म्हणत होते? अगं, तू घराच्या सजावटीबद्दल बोलत होतीस आणि काय? बोल. मला वाटतंय की लग्नासाठी आपण गेस्ट हाऊस बुक करूया. बघ बरं, तू विचार कर. दीनानाथजी म्हणालेत की लग्न अतिशय साध्या पद्धतीने व्हायला हवं. हो, मग ठीक आहे. गेस्ट हाऊस बुक नको करूया, पण आपल्या नातेवाईकांना तरी बोलूया. हो बाबा, नातेवाईक नाही आले तर लग्न लग्न कसं वाटेल? मी एक काम करतो, या बाबतीत आजच दीनानाथजींशी बोलून घेतो. अगं, आमची एकच तर मुलगी आहे, तिचं लग्न पण धडाक्यात नाही करायचं म्हणजे हे बरं दिसतं का? राहू द्या, राहू द्या. तसंही ते मुलाकडचे आहेत, त्यांना नाही आवडलं तर? एक गोष्ट करता येऊ शकते. लग्नानंतर ना एक जंगी रिसेप्शन ठेवूया. त्यामुळे त्यांच्या म्हणण्याचा मानही राखला जाईल आणि आपल्या नातेवाईकांनाही बोलूया. अगं, खूप दूरचा विचार करतेस तू कल्याणी. सुकन्या आमच्या कन्या. अरे रागिणी, काही हवं का तुला? हो, हवं तर होतं आणि जे मला हवं होतं ते मला मिळालं. काय? तुझं हसणं. आई, तू हसताना खूप छान दिसतेस. आई, तू विराज दादा बद्दलच विचार करत होतीस ना? तू काळजी नको करूस. तू बघच, विराज दादांना विशाल दादाच्या लग्नापर्यंत नक्की येईल. कोण जाणे रागिणी, या पोराचं काही सांगता येत नाही. एक काम संपत नाही की दुसरं काम अंगावर घेतो. कधी कधी तर असं वाटतं की तो स्वतःपासून लांब पळतोय, म्हणूनच त्याने स्वतःला कामात गुंतवून घेतलंय. आई, तू काळजी नको करूस. विराज दादा जेव्हा येईल ना, तेव्हा मी स्वतः त्याच्याशी बोलेन. मी त्याला विचारेन की हे सगळं किती दिवस चालणार आहे. कधीतरी त्याला स्वतःबद्दल विचार करावाच लागेल ना. खरंय रागिणी, पण विराजने यायला तर हवं ना. असं व्हायचं की विशालचं लग्न होऊन जाईल आणि त्याला याला वेळच नाही मिळणार. नाही आई, असं अजिबात होणार नाही. आणि विशाल दादा विराज दादा शिवाय लग्न थोडंच करणार आहे. तुला कल्पना नाहीये, तुझ्या बाबांसमोर कोणाचंच नाही चालत. तो जरी नाही आला तरी तुझे बाबा विशालचं लग्न लावूनच देतील, मग इतरांना काहीही वाटो. आई, तू काळजी नको करूस. मी स्वतः बाबांशी बोलेन. हो, त्यांना सांगेन की तुम्ही लवकर विराज दादाला बोलावून घ्या. खरंय बेटा, जर तू तुझ्या बाबांना सांगितलंस तर ते तुझं म्हणणं नक्की ऐकतील. मला माहिती आहे,
म्हणून बाबांशी ना याबद्दल मीच बोलेन. जर विराज आला ना रागिणी, तर मी तुला माझा तो जडलेला हार देईन. तुला आवडतो ना? हो आई, कारण हा हार तुझ्यावर खूप छान दिसतो. माझं बक्षीस तर तुझं हसू आहे आई. तू जर नेहमीच हसत राहिलीस ना, तर मला नेहमीच बक्षीस मिळत राहील. पार्वती, गेले काही दिवस मी कसे घालवले ते माझं मलाच माहितीये का. मला कधीच इतकं लाचार, इतकं हतबल याआधी कधीही वाटलं नव्हतं का. मला असं वाटू लागलं होतं जसा मी कोणी जिवंत माणूस नाही, एक चालतं फिरतं प्रेत आहे. असं नका बोलू. इतक्या दिवसानंतर आज आपण एकमेकांची सुखदुःख समजून घेतोय. निदान आता तरी असे अशुभ शब्द काढू नका. पार्वती, तुझ्यासारखी पत्नी नशीबवंतालाच मिळते का? खरं सांगतोय मी. तू माझ्यासाठी, या घरासाठी, या कुटुंबासाठी आणि खास करून माझ्या आईसाठी जे काही केलंयस ना, ते ऋण मी पुढच्या 7 जन्मात पण नाही उतरवू शकत. असं का बोलताय आकांक्षाचे बाबा? मी जे काही केलं ते माझ्या माणसांकरता केलं. यात ऋण फेडण्याचा प्रश्न येतोच कुठे? हो पार्वती, हे तू अगदी योग्य बोललीस. आपल्या घरातले लोक होते, म्हणूनच त्यांनी अशा परिस्थितीतही मुळीच हार नाही मानली. पार्वती, एक गोष्ट सांगू. जेव्हा तू हे घर चालवा म्हणून तुझे दागिने विकले होतेस आणि मी तुला बिना दागिन्यांचं जेव्हा पहिल्यांदा बघितलं होतं, तेव्हा मनातल्या मनात बस हाच विचार करत होतो की माझ्या घरातली, कुटुंबातली माणसं या घराला सावरण्याकरता स्वतःच्या आयुष्याशी किती तडजोड करतायत. सुकन्या आमच्या कन्या, या घराला सावरण्याकरता स्वतःच्या आयुष्याशी किती तडजोड करतायत. पार्वती, जेव्हा तृष्णा प्रकरण उद्भवलं, तेव्हा माझी खात्री पटली की माझं कुटुंब जे काही करते ते फक्त आणि फक्त माझ्या आनंदासाठी करते. आणि तेव्हा मी ठरवलं की बस असं दुःखी होण्यापेक्षा स्वतःला लाचार समजण्याऐवजी मी बस आनंदी राहायला हवं, तेच योग्य आहे. आम्ही जे काही करत होतो ते तुम्ही खुश राहावं म्हणून करत होतो. आम्हाला कुठेतरी असं वाटत होतं की जर तुम्ही खुश राहाल तर अगदी लवकर बरे व्हाल. मला माहिती आहे पार्वती, आणि तुम्हा सगळ्यांचे प्रयत्न आणि प्रार्थनेमुळे बघ आता मी एकदम बरा झालोय. बस पार्वती, आता माझी हीच इच्छा आहे
की लवकरात लवकर तुझे विकलेले दागिने मी तुला परत आणून द्यावे, म्हणजे माझी पार्वती आधीसारखी नटून थटून वावरेल. माझा दागिना तर तुम्ही आहात. तुम्ही सुखरूप असाल तर मला दुसरं काहीही नकोय. पार्वती तुला नको असेल, पण माझी तर हीच इच्छा आहे. आणि माझी तर हीच इच्छा आहे की तुझ्या बरोबरच मी आकांक्षा करता पण दागिने बनवावे, कारण लवकरच तिचं लग्न करायचं आहे ना. हे सगळं आपण नंतर बोलूया. आता तुम्ही आराम करा बघू. पार्वती, इतके दिवस तर मी आरामच केला ना. आता फक्त एवढीच एक इच्छा आहे, मनातलं सगळं काही तुला सांगून टाकावं. नक्की सांगा, पण आज नाही, उद्या. डॉक्टरांनी सांगितलंय की जास्त बोलण्याने तुमची तब्येत बिघडू शकते आणि तुमची स्वतःची इच्छा नसणार की तुमची तब्येत बिघडावी. काय पार्वती, तुझ्या पुढे कोणी जिंकू शकत नाही. ठीक आहे, तर मी आराम करतो. बरं. स्मित फुलवून आदरांवरती वेदनेत सुख देते ती. लेक वहिनी आई होऊन जीवन आभा होते ती. सुकन्या 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 आमच्या कन्या.